ऊर्जा क्षेत्रात मागील 8 वर्षात झालेल्या भरीव कामगिरीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात सुरळीत वीज पुरवठ्यात महावितरणला यश आल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विदर्भ ग्राहक संघटना डॉक्टर आनंद घोंगडे यांनी केले। अमरावतीनंतर मोर्शी परशुराम भवन येथे जिल्हा प्रशासन, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या वतीने 27 जुलै रोजी आयोजित उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय गुलक्षे, डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, गट विकास अधिकारी उज्ज्वला ढोले, मुख्य अभियंता जयंत विके, अधीक्षक अभियंता दिलीप खांदे, दीपक देवहाते, उपव्यवस्थापक दीपक जैन, कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसने आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर बोंडे म्हणाले की उज्ज्वल भारत उज्ज्वल विकास कार्यक्रमादरम्यान वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या 7 चित्रफिती दाखविण्यात आल्या। तसेच नुक्कड नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाचा वेध घेण्यात आला। तसेच यावेळी मागील 8 वर्षात विविध योजनांतर्गत लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल होत असलेल्या आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमामध्ये ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य महोत्सव अमरावतीमध्ये मोर्शीमध्ये आयोजित केलेला आहे। या महोत्सवाला येणाऱ्या आणि या ऊर्जा मंत्रालयाच्या सेवार्थी सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व ग्राहकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्याचं, त्याचप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी हर हात को काम हर खेत को पाणी, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नाचा सुद्धा हा उत्सव आहे। खरं जर पाहिलं तर मोर्शी विभागामध्ये मागील काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे परिश्रम घेऊन शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना आणली होती आणि त्यासाठी गव्हाणकुंडमध्ये 16 मेगावॅट वीज निर्माण आज होते आहे। जयगाव येथे 1 मेगावॅट विद्युतचा प्रकल्प निर्माण होतोय आणि 2047 पर्यंत म्हणजे जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तर प्रत्येक शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज मिळेल हा संकल्प सुद्धा केला गेलेला आहे। आज मोर्शीमध्ये मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्शीच्या अखत्यारीमध्ये गव्हाणकुंडच्या प्रकल्पाच्या माध्यमातून 16,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज प्राप्त होऊ शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट की मूलभूत सुविधा वाढल्या पाहिजे, पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागील 5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय कसोशीने मेहनत घेतली। HVDSचा कार्यक्रम आणला, नवीन उपकेंद्र 3 देण्यात आले, उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढ करण्यात आली आणि योजनेअंतर्गत कार्यक्रमामध्ये सुद्धा नवीन उपकेंद्र 4 देण्यात आले। IPDS 2 मध्ये सुद्धा क्षमता वाढवण्यात आली, 63 ची 100 वर करण्यात आली, 100 ची 200 वर करण्यात आली आणि HVDS योजनेमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेने नवीन रोहित्र 16 kVAचं 865 रोहित्र देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।